ख्रिस्तात सर्व बंधू भगिनींना प्रीतीचा सलाम. ह्या वेळेला आपण प्रार्थना करू. पवित्र पिता, तुला धन्यवाद देतो, मान महिमा देतो, तुझे आभार मानतो. आत्तापर्यंत तू आमचा सांभाळ केला, काळजी घेतली, सहाय्य केलं, आरोग्य दिलं, आशीर्वाद दिला, अन्नपाणी दिलं. आभार मानतो. वचन समजण्यास सहाय्य करू प्रभू. पवित्र आत्म्याची संगती लाभू दे. ज्ञान दे, बुद्धी दे, स्मरणशक्ती दे. आज्ञापालनामध्ये शिस्तीमध्ये वाढव. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. ह्या वेळेला आपण निर्गमचं पुस्तक 23वा अध्याय आणि पहिलं वचन पाहणार आहोत. निर्गम 23:1. खोटी अफवा उठवू नको, दुष्टांच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नको. वचन परत वाचू आपण. खोटी अफवा उठवू नको आणि दुष्टांच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नको. खोटी अफवा म्हणजे काय? जे विश्वासात नाहीत त्यांच्याबद्दल सुद्धा खोटी अफवा उठवणं अपराध आहे देवाच्या दृष्टीने, आणि जे विश्वासामध्ये आहेत त्यांच्याबद्दलही खोटी अफवा उठवणं देवबापाच्या दृष्टीने अपराध आहे. जे सेवा करतात त्यांच्याबद्दलही खोटी अफवा उठवणं देवबापाच्या दृष्टीने अपराध आहे. आम्हाला काही माहिती नसताना आम्ही द्वेषबुद्धीने, पक्षपात बुद्धीने वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा उठवतो, आमची प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी, आमचा मानपान वाढण्यासाठी. इतर ख्रिस्ती लोकांमध्ये आम्ही दुसऱ्या ख्रिस्ती लोकांबद्दल अफवा उठवण्यामध्ये आम्हाला खूप आनंद असतो, पण त्या गोष्टीचा न्याय होणार आहे. प्रभू प्रत्येक वचनाचा न्याय, प्रत्येक आज्ञेचा न्याय करणार आहे. निर्गमचं पुस्तक 23वा अध्याय आणि पहिलं वचन. खोटी अफवा उठवू नको, अन्यायी साक्षी होऊ नको. खोटं बोलणे, इतरांबद्दल खोटं बोलणे, विश्वासणाऱ्यांबद्दल खोटं बोलणे, सेवकांबद्दल खोटं बोलणे, कारभाऱ्यांबद्दल खोटं बोलणे, जो सेवा करत नाही त्याची सेवा दाखवणे, जो सेवा करतो त्याची सेवा न दाखवणे, हे सुद्धा एक अपराध आहे. जो सेवा करत नाही त्याच्याबद्दल खोटं बोलून हा खूप मोठा सेविकरी आहे, हा खूप मोठा देवाचा गौरव करणारा आहे असं दाखवलं जातं, पण मुळात ते काहीच नसतं. आणि जो सेवा करतो त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा दिल्या जातात. जो व्यसन करत नाही त्याच्याबद्दल व्यसनाधीन म्हणून त्याचा प्रचार केला जातो, आणि जो व्यसन करतो त्याला निष्कलंक दाखवलं जातं. ही आहे खोटी अफवा. विचार करा, याचा न्याय काय होणार आहे? एक एक वचनाचा न्याय करणार आहे प्रभू. एक एक वचन, जी जी आज्ञा दिली गेली त्या सगळ्या आज्ञांचा न्याय प्रभू करणार आहे. असं नाही की 2 आज्ञांचा न्याय केला आणि 2 आज्ञा सोडून दिल्या. नाही, प्रत्येक शब्दाचा न्याय करणारे प्रभू. लक्षात ठेवा. वेळ असेल आज आपली वर्तणूक बदला. आजच वर्तणूक बदला. स्वर्गाच्या राज्याची अपेक्षा असेल, सार्वकालिक जीवनाची अपेक्षा असेल, आजच आपली वर्तणूक बदला. कारण वेळ आत्तापर्यंत आहे, वेळ निघून गेल्यावर काही पर्याय नाही. आमचा स्वभाव बदलावा लागेल, आमच्यामध्ये नवीन स्वभाव आणावा लागेल, नवीन आत्मा आमच्यामध्ये निर्माण करून घ्यावा लागेल, आणि जो भ्रष्ट स्वभाव आहे याला काढावं लागेल. अन्यथा नाही, सर्वकालिक जीवनापेक्षा करायचीच नाही. हे वेळेला आपण प्रार्थना करू. परमपिता, प्रत्येकाला आपल्यामधून दुर्गुण काढून टाकण्यासाठी आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन.